नमस्कार. आज मी हलवा बनवला आणि मला असं वाटलं हलव्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला हवी. सो मी हलव्याची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. मस्त असा मलाईदार रसरशीत हलवा मी बनवलेला आहे. चला तर पाहूया हलव्याची रेसिपी. इथे मी स्वच्छ असे गाजर धुवून घेतलेले आहे. गाजर आपल्याला अशी मार्केटमधून विकत आणायचे, ते जास्त लांब नको, शॉर्टवाले गाजर आपल्याला विकत आणायचे आहे आणि लाल रंगाचे आणायचे. आणि हे गाजर आतमध्ये सुद्धा लाल निघतात. आणि बघा, ज्या ठिकाणी अशी केस वगैरे किंवा अशा मुळा असतील त्या मुळा आपल्याला अशा तिथून साल काढून घ्यायची आहे त्या जागेवरची. आणि पूर्ण गाजरची साल नाही काढायची आपल्याला. फक्त ज्या ठिकाणी अशा मुळा असतील, आपल्याला मुळा दिसत असतील त्या ठिकाणचीच फक्त साल काढून घ्यायची आहे. कारण त्यामुळे ते जर आपण काढलं नाही तर त्यामुळे आपल्या गाजरला वेगळी टेस्ट येईल आणि आपला गाजरचा हलवा कडसर होईल. आणि बघा, इथे मी सर्व क्लीन केलेले आहे. स्वच्छ धुवून त्याची इथे मुळा होत्या त्या मुळा काढून घेतलेल्या आहे. आणि इथे आपण मस्त गाजर खिसून घेणार आहे. बघा मस्त. आणि खिसल्यानंतर बघा, आतमध्ये सुद्धा हे गाजर लाल आहे, म्हणून असे शॉर्ट गाजर घ्यायचे आपल्याला, जास्त लांब गाजर नाही घ्यायचे. बघा, आतमध्ये सुद्धा लाल दिसत आहे. लांब जर गाजर घेतले आपण तर ते गोडही नसतात, लालही नसतात आणि आतमध्ये व्हाईट निघतात. सो आपल्याला असे शॉर्ट गाजर घ्यायचे आहे आणि लाल रंगाचे घ्यायचे आहे. ते आतमध्ये सुद्धा छान निघतात आणि त्याची चव पण, आणि ते खूप गोड असतात आणि चव पण छान असते त्याची. सो आपल्याला असे शॉर्ट गाजर घ्यायचे आहे आणि मस्त असे खिसून घ्यायचे आहे आपल्याला. जर तुम्ही लांब गाजर घेतले ते आतमध्ये व्हाईट निघतात आणि ते आतमधल्या व्हाईट भागामुळे आपला गाजरचा हलवा खूप कळसर असा होतो. आपल्याला गोड असा मस्त ओरिजिनल टेस्ट त्याला यायला हवी आणि तसा आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे. त्यामुळे आपल्याला शॉर्ट गाजर घ्यायचे आहे आणि लाल रंगाचे घ्यायचे आहे. शॉर्ट गाजर लाल रंगाचेच असतात, ते आतमधून सुद्धा लाल असतात. बघा, अशा प्रकारे मी गाजरचा खीस करून घेतलेला आहे. हे गाजर मी 2 किलो घेतलेले होते. याचा मी असा व्यवस्थित खीस करून घेतलेला आहे. बघा, मस्तच असं आतमधून सुद्धा हे गाजर लाल असल्यामुळे यातला कोणताच भाग आपल्याला काढून टाकायचा नाही आहे. कम्प्लीट पूर्ण गाजर आपल्याला खिसून घ्यायचं आहे. इथे आपलं कोणतंच गाजर वेस्ट जाणार नाही आहे. बघा इथे आपले 2 किलो गाजर खिसून झालेले आहे आणि त्याचा खीस मस्त दिसत आहे, लाल बुंद. आणि विशेष म्हणजे आपलं काही गाजर वेस्ट गेलेलं नाही आहे, कारण आपण बाजारातून गाजरच त्या टाईपचे विकत आणलेले होते. आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2-3 चमचे मस्त असं साजूक तूप टाकून घेणार आहे. बघा, मस्तच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये गाजरचा खीस टाकायचा आहे आणि मस्त त्याला 2-3 वाफेवर परतून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त 10 ते 15 मिनिट त्याला मस्त असं आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि जर आपण हलवत कंटिन्यू चमचा देत असाल, कंटिन्यू हलवत असाल तर हाय फ्लेमवर तुम्ही हलवा करू शकता. आणि जर का तुम्ही दुसरं काम करत करत जर हलवा बनवत असाल तर तुम्ही लो टू मीडियम गॅस ठेवू शकता. इथे मी कंटिन्यू चमचा देत आहे, कंटिन्यू गाजरचा हलवा हलवत आहे. सो मी इथे हाय फ्लेमवर करणार आहे आणि मस्त 10 ते 15 मिनिट याला हलवून घेणार आहे. मस्त वाफ काढून घेणार आहे आणि यामध्ये मी 1 पाव दूध टाकणार आहे. त्यानंतर मी इथे 1 पाव दूध टाकत आहे. बघा, मस्तच. आणि दूध टाकल्यानंतरसुद्धा याला मस्त असं मिक्स करून घेणार आहे. बघा, खूपच छान असा वाफ आलेली आपल्या गाजरच्या खिसाला. आणि त्यात दूध टाकल्यामुळे आणखी तो मऊसूद बनत चाललेला आहे. आणि यामध्ये मी विलायची पावडर टाकणार आहे. इलायची पावडर आपल्याला सुरुवातीला टाकली तरी चालेल, आताही टाकली तरी चालेल, कारण इलायचीचा वास आपल्याला मस्त पूर्ण हलव्याला छान असा लागला पाहिजे, म्हणून मी हा सुरुवातीलाच टाकत आहे. म्हणून मी विलायची पावडर सुरुवातीला टाकत आहे. बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे. इथे मी काजू टाकत आहे. तुम्ही काजू, बदाम, बेदाणे सर्व टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. त्याने उलटं आपल्या गाजरच्या हलव्याची टेस्ट वाढणारच आहे. सो मी इथे बदामचे काप टाकून घेत आहे आणि मस्त असं मिक्स करून घेत आहे. बघा, आपला हलवा खूपच सुंदर, टेस्टी आणि मस्त मलाईदार रसरशीत होणार आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की कळवा. आणि बघा, इथे आपण आता झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून याला मस्त असं 10 मिनिट शिजवून घेणार आहे. आणि झाकण ठेवल्यामुळे तो मस्त रसरशीत बनणार आहे. जर झाकण नाही ठेवलं आपण तर तो ड्राय बनतो आपला हलवा, रसरशीत नाही होत.
सो रसरशीत होण्यासाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तो आणि मऊसूत बनवून घ्यायचा आहे. तर हे झाकण ठेवून शिजवून घेण्याची स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण झाकण नाही ठेवलं तर तो मऊसूद नाही होणार, ड्राय होणार. इथे मी 2 किलो गाजरच्या हलव्यासाठी 2 वाट्या साखर टाकून घेणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी 1 वाटी साखर ॲड करून घेऊ शकता. बघा इथे मी 2 किलो गाजर घेतले होते. त्या 2 किलो गाजरच्या खीससाठी मी 2 वाट्या साखर टाकून घेत आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. बघा आणि हलवून घेत आहे. मस्तच असं आपला गाजरचा हलवा बनवून तयार होत आहे. बघा गाजरचा हलवा ही रेसिपी प्रत्येकाला आवडते आणि असा रसरशीत मलाईदार जर असला तर ऑब्वियस सगळ्यांनाच आवडणार आहे. बघा मस्त असा रसरशीत आपला हलवा बनत आहे कारण आपण त्यावर झाकण ठेवून शिजवून घेतलेला आहे आणि ड्राय तर आपला अजिबात होणार नाही आहे हलवा. बघा मस्तच. आता यामध्ये मी आणखी झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेणार आहे कारण साखर टाकलेली आहे. आता यामध्ये मी खवा टाकून घेणार आहे. 1 पाव मी इथे खवा वापरत आहे. खवा हा ऑप्शनल आहे. खवा नाही टाकला तुम्ही तरी चालेल, नाही टाकला तरी काहीही बिघडत नाही. मी एरवी खवा टाकतच नाही, पण आता मला व्हिडिओ शूट करायचा होता आणि तुम्हाला दाखवायचा होता, प्रॉपर हलवा रेसिपी दाखवायची होती मला, त्यामुळे मी इथे खवा टाकत आहे. इथे तुम्ही 1 पाव खवा टाकू शकता, नाही टाकला तरी ऑप्शनल आहे तरी चालेल. आता मी इथे खवा टाकून मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा मी याला शिजवून घेणार आहे. चांगला 10-1 मिनिट मी हे लो गॅसवर शिजवून घेणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे. बघा 10 मिनिटच शिजवायचा आहे. आपला हलवा बनवून तयार आहे आणि मस्त असा आपला हलवा बनलेला आहे. मस्त रसरशीत मलाईदार आणि गोड अशी मस्त स्वीट डिश आपली बनवून तयार आहे आणि झटपट आपला हलवा बनलेला आहे. याला दुसरी काहीही तयारी करावी लागत नाही. अगदी हा झटपट आपला बनवून तयार होतो. बघा किती छान असा मस्त शिजलेला आहे, मऊसूद झालेला आहे. लहान मुलाला तर खूपच आवडतो. सो तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. बघा दिसायलाच किती सुंदर असा दिसत आहे हा हलवा. बघा मस्त ही आपली रेसिपी बनलेली आहे. वा 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 किती छान दिसत आहे आणि बिलकुल ड्राय झालेला नाही आणि हा 1 दिवसभर 2 दिवससुद्धा राहू शकतो. आणि तुम्ही बघा 2 दिवसानंतरसुद्धा आपला हलवा हा ड्राय होणार नाही. बघा किती छान शिजलेला आहे, मऊसूद झालेला आहे. तुम्ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी आणखी अशा छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.